कुणीही घरी नसताना असं डेकोरेशन करून आमच्या दोघांची 12वी ॲनिव्हर्सरी माझ्या मुलीने आणि मुलाने साजरी केली आणि 12 वर्षात पहिलीच ही ॲनिव्हर्सरी आमची साजरी होत आहे। तर हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आहे आमची 12वी ॲनिव्हर्सरी। 12 वर्षात पहिल्यांदाच ॲनिव्हर्सरी साजरी होत आहे आणि तीही मुलांमुळे। तर आम्ही कुणीच घरी नसताना मुलीने असं डेकोरेशन केलेलं आहे, स्वकष्टाने मुलांनी आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला आहे। तर मुलांनी शेतात काम करत असताना आई आम्ही हे काम करतो, आम्हाला 5 रुपये दे, 2 रुपये दे, 10 रुपये दे असं करून पैसे साठवले आणि मेळच नव्हता हे कशासाठी पैसे साचवतात, पण त्यांनी ॲनिव्हर्सरीसाठी पैसे साठवलेले होते, त्यातून फुगे चॉकलेट्स वगैरे घेऊन आले ते। आणि मस्त मागं जे डेकोरेशन दिसते ते माझ्या मुलीने दिवसभर खूप दमली बरं का, ती एका कोपऱ्यात बसली बघू शकता तुम्ही, आणि तिने ते हाताने मस्त कलरने लिहून काढलं, त्यानंतर सुईने दोरा ओवून ते मस्तपैकी चिटकून घेतलं, फुगे चिटकवले, दारात रांगोळी काढली, मस्तपैकी तिने खूप सारी सजावट करून ठेवली होती, सगळ्यांना बोलवलं होतं। आणि जे पांढरे फुलं दिसतात ना टेबलवरती, तेही तिने भर उन्हात जाऊन झाडांचे तोडून आणलेले आहे, झाडं जरा लांब आहेत तिथून ते तोडून आणले आणि अशा पद्धतीने तिने आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी साजरी करण्याची ठरवली आणि तिने ती केली। पण दिवसभर खूप दमून संध्याकाळी ॲनिव्हर्सरीच्या वेळेला मात्र तिचा मूड हाफ झाला होता, कारण ती दिवसभर खूप दमली होती। आणि माझ्या मुलांनी अशी आमची ॲनिव्हर्सरी साजरी केली याचा मला खूप 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 आनंद होतो। आणि अशा पद्धतीने एवढे सगळे माणसंही इथे जमलेले आहेत बघा। आमच्या ताई वेगवेगळे गिफ्ट मला देत आहेत, आता तर वेगळंच काहीतरी गिफ्ट ते घेऊन येणार आहेत, तुम्ही बघू शकता। तुम्हालाही ते गिफ्ट बघण्यात खूप मज्जा येईल आणि ते गिफ्ट बघितल्यावरती तुम्ही मला सांगायचं आहे हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं। आणि ते गिफ्ट आता घेऊन येत आहेत आमच्या लाडक्या ताई, तुम्ही बघू शकता हे गिफ्ट कसं आहे, तुम्हाला आवडलं का गिफ्ट। आणि खूप मस्ती करत आहेत बहीण भावंडाचं नातं असंच असतं का गोड। असं ताई आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी घरी आलेले आहेत, आम्हाला खूप बरं वाटलं। आणि माझे भाची कंपनी देखील आलेली आहे आणि आता माझ्या सासूबाई त्यांना ओवाळून घेत आहेत। तर ह्या आहेत माझ्या सासूबाई। माझ्या सासूबाईंनी मला आजपर्यंत कधीच ओवाळलेलं नव्हतं, मी एक्सायटेड होते की मला आता सासूबाई ओवाळणार आहे आणि त्यांनी मला ओवाळलं। मला खूप बरं वाटत होतं, मला कोणीतरी ओवाळतंय हे बघून मला छान वाटत होतं आणि माझ्या सासूबाईंनी मला ओवाळलं, मला पैसे देखील दिले आणि मला बरं वाटत आहे। आणि त्यानंतर अशी मस्तपैकी आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली। माझ्या मिस्टरांना तर फोटो काढायला देखील आवडत नाही, पण ते आज व्हिडिओ काढण्यासाठी बसले होते। मी त्यांना म्हणाले होते मी हा व्हिडिओ अपलोड करणार नाही, पण मला राहवलंच नाही, मला असं वाटलं व्हिडिओ अपलोड करावा, आपल्या आठवणीत राहील, आपली मुलं मोठी झाल्यावर बघतील आपण आईवडिलांसाठी काय केलं होतं, कसं केलं होतं, त्यावेळेचं डेकोरेशन आजचं डेकोरेशन त्यांच्या ध्यानात राहील, म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करण्याचं ठरवलेलं आहे। आणि हा व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही माझी भाची कंपनी आहे, मी त्यांना फोटो काढायला बोलवलेलं होतं। आणि त्यानंतर आता पुढे तुम्हाला आलेले दाखवते, हे आमचे ताई आणि दाजी आहेत आणि ह्या आहेत माझ्या मैत्रिणी, खूप छान आहेत, स्वभाव देखील खूप छान आहे त्यांचा। आणि आमची फॅमिली तर तुम्ही बघितलेलीच आहे। आणि अशा पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केला, ही आमची दोघांची जोडी। आणि आता मस्तपैकी आम्ही केक कट करून घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करू शकता। ओके बाय, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये।